स्वकर्तृत्वातून राजकारणामध्ये एंट्री करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर सर्वप्रथम पदाधिकाऱ्यांमधून राजीनामा देणारे सोलापूर शहरातील हजारो युवकांची धडकन, प्रेरणा, आशा असे खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांनी अल्पावधीतच तरुणांच्या मनावर राज्य केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष करून प्रशासनाला सळो की पळो करणारे शिवसेना या पक्षाचे कार्यकारिणी सदस्य, युवा सेना महाराष्ट्र राज्य सुजित दत्तात्रय खुर्द यांची कमी वयात गरुड झेपाची प्रवास कहाणी आज आपण पाहणार आहोत। चौपडमधील गोदावरी या दूध व्यवसायाचे चालक असलेले दत्तात्रय शामराव खुर्द आणि व्यवसायाने शिक्षिका असलेल्या सौरूपा दत्तात्रय खुर्द या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेले सुजित यांचे 1ली ते 10वी शालेय शिक्षण सेंट जोसेफ हायस्कूल मधून झाले। त्यांनी BSc बायोटेक्नॉलॉजी मधून पदवीही प्राप्त केली व परंपरागत दुग्ध व्यवसायही सांभाळत थोरला मंगळवेढा लेझिम पथकाचे कार्य करीत आहेत। राजकारणातील आयडियल म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, पूर्वेश भाई सरनाईक, कार्याध्यक्ष युवा सेना किरण साळी, सचिव युवा सेना यांचे राजकीय भक्कम पाठबळ आहे। सुजित यांना विद्यार्थी दशेत असल्यापासूनच समाजकार्याची ओढ लागली। विद्यार्थी दशेत असतानाच 2015 साली सुजित यांनी शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेत सक्रिय कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला। अल्पकाळातच आंदोलनातील वेधक चेहरा म्हणून शिवसेनेच्या नेत्यांचे लक्ष सुजित खुर्द यांच्यावर पडले। त्यांना विद्यार्थी सेनेच्या उपशहर प्रमुखपदी जबाबदारी दिली। पुढे 2017 मध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख महेश धाराशिवकर यांनी सुजित खुर्द यांना विद्यार्थी सेनेचे शहर प्रमुख म्हणून ही जबाबदारी दिली। ही जबाबदारी पार पडताना विद्यार्थ्यांच्या मजबूत संघटनेबरोबरच आता पक्षीय कार्य करीत असताना वरिष्ठ नेतृत्वाचे आदेश शिरोधाह मानत अनेक लक्षवेधी आंदोलनेही केली। त्यांनी कोरोना काळानंतर घेण्यात आलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेत MCQ स्वरूपाचीच परीक्षा घेण्यात यावी या संदर्भातही मोठे आंदोलन केले आणि प्रशासनाला अशा प्रकारच्या परीक्षा घेण्यास भागही पाडले। त्यामुळे हजारो युवकांचे ते प्रेरणास्थान झाले। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विद्यापीठातील अनेक प्रश्नही मार्गी लावले। नुकतेच त्यांच्या संपर्क कार्यालयाला अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू यांनी सहपरिवार भेटही दिली। त्यांनी नुकतेच अवैध धंदे या मुद्द्यांवर आवाज उठवला, स्वाक्षरी मोहीम राबविल्या। इतकेच काय तर समाजासाठी झटणाऱ्या या तरुणावर गुन्हेही दाखल झाले। परंतु हार न मानता त्यांनी आपला प्रवास निरंतर चालूच ठेवला। N+2 तसेच कॅरी ऑन मधून तब्बल 600 ते 700 विद्यार्थ्यांना त्यांनी मदतही मिळवून दिली। त्यानंतर नवरात्र उत्सवात कुंकू मार्चन सोहळ्यात पंचधातूपासून बनलेले तब्बल 600 श्रीयंत्र त्यांनी वाटपही केलं। तर भविष्यात त्यांचा 5000 महिलांना एकाच ठिकाणी एकत्रित करून ऐतिहासिक कुंकू मार्चन करण्याचा मानसही आहे। त्यानंतर पुढे AIMIMच्या आमदारांच्या विरोधात निदर्शने या आंदोलनात सुजित खुर्द यांना अटकही झाली होती। OBC यांनी भारत माता की जय म्हणून घोषणा द्यायला नकार दिला। याच्या निषेधार्थ OBC यांचा पुतळा दहन करीत सुजित खुर्द चर्चेत आले होते। त्यानंतर 2018 नंतर मात्र कौटुंबिक कारणासाठी सुजित खुर्द यांनी पक्षीय कारणातून स्वतःला दूर ठेवले होते। या काळात पडझड होणाऱ्या व्यवसायाला सावरण्यासाठी ते सरसावले होते। 2019 ते 2022 अशी 3 वर्षे ते पुण्यात राहायला गेले। या काळातच तेर जिल्हा धाराशिव येथील राणी रामचंद्र कोकरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला व त्यांच्या पत्नी राणी या BE मेकॅनिकल असून टाटा टेक्नॉलॉजीमध्ये अभियंत्या म्हणून त्या कार्यरत आहेत। तर सुजित यांच्या राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचा सुरुवातीला विरोध होता, मात्र सुजित यांना त्याच क्षेत्रात पुढे चालून चांगले काम करण्याची संधी आणि सुजित यांची आवड लक्षात घेतल्याने त्यांचाही विरोध मावळला। त्यानंतर पुण्यात मन रमत नसताना राजकीय क्षेत्राची ओढ लागलेल्या सुजित खुर्द यांना 15 एप्रिल 2022 मध्ये पक्ष नेतृत्वाने पूर्वी केलेल्या कार्याची दखल घेत नव्याने युवा सेनेच्या कॉलेजला कक्ष जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आणि सुजित यांनी पुणे सोडून सोलापूर गाठले।
याच दरम्यान जून जुलैमध्ये राज्य पातळीवर पक्षांतर्गत मोठी उलथापालथ झाली। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर आले आणि पक्षांतर्गत दुफळीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सुजित खुर्द आणि त्यांच्या सहकार्यांनी डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत आणि प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर स्फोटक आणि अस्थिर राजकीय वातावरणात राजकारण आणि समाजकारण कसे करावे याचे मोलाचे मार्गदर्शन जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्याकडून सुजित खुर्द यांना सातत्याने मिळत गेले। त्यानंतर मात्र पक्षाची नव्याने घडी बसवताना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांचे भक्कम पाठबळ असल्याचे सुजित खुर्द अभिमानाने आजही सांगतात। दरम्यान येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या होणाऱ्या नगरसेवकांच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 7 मधून इच्छुक उमेदवार म्हणून नशीब आजमावण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली। तर याकरिता पुढील वाटचालीस सुजित दत्तात्रय खुर्द यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना येत्या 31 जानेवारी रोजी लोकप्रधान न्यूज चॅनलच्या वतीने यूथ आयकॉन या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात येत आहे।